हाय, सो आज आपण पाहत आहोत स्कॅपुला प्रेझेंट असतो बॅक ऑफ अवर बॉडी. आणि आज आपण पाहणार आहोत स्कॅपुलाचे 2 सरफेस, 3 बॉर्डर, 3 अँगल्स, 3 प्रोसेसेस आणि 2 नॉच, 16 अटॅचमेंट्स ऑफ मसल्स अँड 7 अटॅचमेंट्स ऑफ लिगामेंट. So let's start from surfaces. Two surfaces. First is costal surface, second is dorsal surface. Costal surface concave shaped आहे आणि जो फोसा तयार होतो त्याला सबस्कॅप्युलरिस फोसा म्हणतो. डॉर्सल सरफेस 2 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे स्पायनस प्रोसेसने, सुप्रास्कॅप्युलर अँड इन्फ्रास्कॅप्युलर. स्पायनस प्रोसेस जिथे एंड होते जिथून ॲक्रोमियन प्रोसेस स्टार्ट होते. ॲक्रोमियन प्रोसेसवरती एक फॅसेट आहे टू आर्टिक्युलेट विथ क्लॅविकल. द थर्ड प्रोसेस इज कोरॅकॉइड प्रोसेस. 3 बॉर्डर आहेत. सुपिरियर शॉर्ट आहे आणि स्मूथ आहे. मीडियल आहे जी लॉंगेस्ट आहे आणि स्मूथच आहे. लॅटरल बॉर्डर जी आहे ती थिक रॉड लाईक स्ट्रक्चर आहे आणि रफ स्ट्रिप्स प्रेझेंट आहे त्यावर. सो 3 अँगल्स आहेत. सुपिरियर अँगल, इन्फिरियर अँगल अँड लॅटरल अँगल ऑल्सो नोन ॲज ग्लिनॉइड अँगल. स्पायनस प्रोसेस जी आहे ती एक ट्रायंग्युलर शेप प्रोसेस आहे. त्याच्यामुळे त्याचा क्रेस्ट, अप्पर लिप अँड लोअर लिप असे 3 पार्ट्स आहेत. ॲक्रोमियन प्रोसेसला पण लॅटरल बॉर्डर अँड मीडियल बॉर्डर, सुपिरियर सरफेस, इन्फिरियर सरफेस प्रेझेंट आहे. सो लेट्स लर्न अटॅचमेंट्स वन बाय वन. सबस्कॅप्युलर फोसामधच्या मीडियल 2/3ला सबस्कॅप्युलरिस मसल ओरिजिनेट होतात. सेरेटस अँटेरियर मसल कॉस्टल सरफेसच्याच मीडियल बॉर्डर फ्रॉम सुपिरियर अँगल टू इन्फिरियर अँगल प्रेझेंट असतात. सेरेटस अँटेरियरच्या 8 स्लिप्स असतात. 1 सुपिरियर अँगलवरती, 2 मीडियल बॉर्डरवरती आणि 5 इन्फिरियर अँगलवरती प्रेझेंट असतात. डॉर्सली होल्ड करूया. सुप्रास्पायनॅटसच्या मीडियल 2/3ला सुप्रास्पायनस मसल ओरिजिनेट होतं. इन्फ्रास्पायनॅटसच्या मीडियल 2/3ला इन्फ्रास्पायनस मसल ओरिजिनेट होतं. देन डेल्टॉइड मसलचं ओरिजिन पाहूया. डेल्टॉइड मसल लोअर लिप ऑफ स्पायनस प्रोसेस अँड लॅटरल बॉर्डर ऑफ ॲक्रोमियन प्रोसेस ओरिजिनेट होतं. आणि ट्रॅपेझियस मसल अपर लिप ऑफ स्पायनस प्रोसेस अँड मीडियल बॉर्डर ऑफ ॲक्रोमियन प्रोसेस इन्सर्ट होतं. Next muscle is from glenoid tubercles. There are 2 tubercles are present on glenoid cavity, supraglenoid tubercle and infraglenoid tubercle. Supraglenoid tubercle originate long head of tricep branchi आणि infraglenoid tubercle originate करतं long head of bicep branchi. कोरॅकॉइड प्रोसेसला आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करूया. लॅटरल एंड, मिडियल एंड अँड सुपिरियर सरफेस. लॅटरल एंड जे आहे ते शॉर्ट हेड ऑफ ट्रायसेप ब्रँकायला ओरिजिनेट करतं. मिडियल एंड आहे ते कोरॅकोब्रँकायलिस मसलला ओरिजिनेट करतं. सुपिरियर बॉर्डर जे आहे पेक्टोरियालिस मायनर मसलला इन्सर्ट करतं. देन कॉस्टल सरफेसवरतीच लॅटरल बॉर्डरला अपर 1/3मध्ये टेरेस मेजर मसल ओरिजिनेट होतं आणि लोअर 2/3मध्ये टेरेस मायनर मसल ओरिजिनेट होतं. देन मीडियल बॉर्डरला रोम्बॉइड मेजर आणि रोम्बॉइड मायनर हाफमध्ये ओरिजिनेट होतात. देन लेवेटर स्कॅप्युले रूट ऑफ स्पाईनपासून मीडियल बॉर्डरपर्यंत एक्सटेंड झालेलं असतं. त्याचं ओरिजिनच आहे या टाईपमध्ये. देन नेक्स्ट लॅटिसिमस डॉर्सी. हे जस्ट इन्फिरियर अँगलला टच करून केलेलं मसल आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो नेक्स्ट आहे आपल्या 7. बिफोर दॅट आय विल टेल यू 2 नॉचेस. फर्स्ट नॉच जी आहे जी आपल्याला कोस्टल सरफेसवरून दिसत आहे इथे, ती आहे सुप्रास्कॅप्युलर नॉच. अँड सेकंड नॉच जी इथे प्रेझेंट आहे त्याला आपण म्हणतो इंटरस्पायनेटस नॉच. सो let's start with ligaments. First ligament is around margin of glenoid cavity. Margin of glenoid cavity ला शोल्डर जॉईंट कॅप्सूल तयार होते आणि ग्लिनॉइड लॅब्रम इथे प्रेझेंट आहे. सेकंड फॅसेट ऑन ॲक्रोमियन प्रोसेसवरती मीडियल साईडला आपला ॲक्रोमिनो क्लॅविक्युलर जॉईंट कॅप्सूल तयार होतं.
Then third ligament is from acromion process to coracoid process, which we call coracoacromial ligament. Next, fourth ligament is from root of coracoid process. It is called coracohumeral ligament. नेक्स्ट आपले जी कोरॅकोक्लॅव्हिक्युलर लिगामेंट आहे त्याचे दोन हेड्स आहेत. एक आहे कोनाइड हेड जे रूट ऑफ कोरॅकोइड प्रोसेस प्रेझेंट आहे आणि दुसरं आहे ते ट्रपॅझियस हेड जे सुपिरियर सरफेस ऑफ कोरॅकोइड प्रोसेस प्रेझेंट आहे. देन स्पायनस नॉचवरती ट्रान्सवर्स लिगामेंट प्रेझेंट आहे आणि ती फोरामेन फॉर्म करते जिथून आपले ब्लड वेसल्स नर्व सप्लाय पास होतो. Then last ligament is spinatus ligament present on interspinatus fossa.